सुरू आहे का नाही माहित नाही, पण आता राजेसाहेब आले थोडे शब्दाला दिले म्हणून बोलायला लागलं. तुम्हाला माहित नाही कोणाची कळवळीत नाही, कारण मी कोणालाच मोजित नाही, त्यामुळे मी परत कळवळी. पण राजेसाहेब थोडंसं बोलले का करते तो मला एक 5-7 अनुभव जरी फोन करायला सांगितलं विद्यार्थ्याचं असं असं आहे तेवढं करायला लागलं. राजेसाहेब तातडीनं वैयक्तिक कामाला करून घे, ते नाही करत ती आहे म्हणून पण जे आहे ते आहे. मध्ये 2-4 न्यायाधीशाचा विषय होता आपल्या, ते सुद्धा होत नव्हतं 5-6 वर्ष त्यांनी केलं म्हणून ते आले त्यांच्यासमोर विषय मांडला. आता केसीच्या बद्दलच सांगितलं. आपला 5वा मुद्दा होता शिंदे साहेबांची सगळी कुणबी नोंदीची व्यक्ती, तिला अर्ध नाही करायचं, तिला लगातार सारखा शोधायला कामात ठेवायचं, सारखं 24 घंटे त्यांना मनुष्यबळ देऊन त्यांना नोंदी शोधायच्या बाबत ती एक चर्चा सांगितली. आणि बाकीच्या तर दिलेले आम्ही त्यांच्याकडे ते झाले थांबे. त्याची मला कॉपी काढून द्या, नाही तर मला व्हॉट्सअप करा. तर या आपल्या ज्या एकूण मागण्या आहेत ना त्याविषयी सविस्तर चर्चा झाली. आता ह्या झाल्या खऱ्या मूळ राजेसाहेब मागण्या. आता याच्या व्यतिरिक्त हे मागण्या नाही का, पण आमचा अर्थ मी सांगतो की ज्या नोंदी सापडल्या हे मागणी नाहीये, मागण्या ह्या 5-7 सांगितल्या तुम्हाला, आणि 7 का 9 आहेत काहीतरी ओरिजिनल मागण्या CM साहेबांकडे दिल्या. पण हे आम्ही वरच सांगतो थोडं की नोंदी सापडल्यात प्रमाणपत्र त्या काही आली तरी जातीवाद करून मुद्दाम काढायला लागले. जर प्रमाणपत्र मिळालं तर त्याचं विनाकारण अडचण आणायला लागेल. पोराला आता नेटला द्यायचे म्हणजे ते तातडीनं द्यायचं सांगा, ते 2 सांगितले. आणि तिसरं असं की काही पोरांनी ECBCतून EWS मधून फॉर्म भरलेले. जर ECBCतून EWS मधून जर ECBC द्यायचं असलं आता दिलं 10% आरक्षण त्यांना पोरांना, तर EWS मधून ECBC देता येते किंवा ECBCतून त्यांना केंद्रासाठी EWS मध्ये जाता येते. पण ज्या पोराजवळ कुणबी प्रमाणपत्र आता निघाले त्याला त्या दोन्ही सोडून OBC देता येते. म्हणजे ते खुलं केलं नाही, जसं EWS आणि ECBC साठी खुलं केलं एकमेकात झाल्या, तसं याच्याकडे ऑलरेडी कुणबीचं प्रमाणपत्र आहे ते म्हणजे अजिबात चालत नाही. तर ते सांगत नाही. राज्य सरकारच्या एखाद्या सचिवांना आम्हाला आदेश द्यायला पाहिजे, कुणाला ती संस्था असलेल्या संस्थेच्या चेअरमनला किंवा EMDला, मग ते लोकसेवा आयोग असो किंवा सारखे असो, ते काय काय असतील त्यांच्या राज्य सरकारकडून लागतात. म्हणजे हे कुणी प्रमाणपत्र दिले कुणबीचे ते ग्राह्य करावं तुम्ही दिले आणि त्याला ते घेता येणार इथं येऊन द्यायणार. EWS मधून आणि ECBCतून अलीकडे येऊ देणार त्याला, तर ती मार्ग तेवढा एक खुला झाला. म्हणजे हे जनरल आम्ही तुम्हाला फोनवर बी सांगतो की जनरल मध्ये होता, पण ते ऍडमिशन मला पोराचं लय गरजेचं आहे. तर आपल्या ज्या मागण्या तुम्हाला पहिल्या सांगितल्या याच्यात माझं म्हणणं आहे तुम्हाला 5 महिने आम्ही वेळ दिलेला आहे. 2 महिने दादा आचारसंहितेत गेले. हा त्यातले 2 महिने समजा आचारसंहितेत गेले नाही तरी आधी तरी काय तुटून पडतच नाही, त्यांना तासात लावा लागतो. असा तुम्ही आल्यामुळे तर आम्ही आता आणखी गेले. तुम्हाला माझी कामाची पद्धत सकाळी मला जेव्हा कळत आम्ही म्हणलं त्यांना कॅन्सर होतात बघा, कॅन्सर होतात बघा, त्यांना विचारा तुम्ही त्यांना. कारण मला काय राहायचं नाही पोटात आणि तोंडातील असं नाही. मी जातीसाठी पुढे येणार आहे. मी मराठी सुद्धा घेत नाही माझ्या जातीसाठी. मला ऐकून फोटो केलेलं मी नाही ऐकून घ्या. तुम्ही आले आमच्या आणखीन अडचणी झाल्या. तर आपल्या ह्या विषयाच्या राजेसाहेब चर्चा झाली सगळ्या विषयात. मी 1 दिवस सुद्धा द्यायचं कारण असं नव्हतं. मागणी 2 महिने होती, 1 महिना तरी करा. हा ना, मग आमचं राजेसाहेब मी 1 घंटाही मागे येणार नव्हतो. काल मामालाही बोललो होतो की मी घंटा मागे याच्यासाठी येणार नाही की अधिकारी जाणून बुजून आलेल्या हाताची पद्धतच नाही. मग हे मुद्दा वेळ मारून देणार परिणाम दादा त्याची नियमावली करू आपण. आम्ही सरकारकडून बोलत त्याची नियमावली करू.